नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, पीक विमा की शेतकऱ्यांची थट्टा 2000 रुपये भरले, पण शेतकऱ्यांना भरपाई फक्त 1300 रुपये मिळाली। हे 1300 रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत? खरोखर शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे का? संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। आणि जर पीक विमा मिळत नसेल तर शेतकऱ्यांना पुढचा काय लाभ होणार आहे किंवा पीक विमा कधीपर्यंत मिळणार आहे तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, खरीप हंगामात धानाच्या पिकांना सुरक्षा कवच देण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा काढले। बँकांनी पीक कर्ज वाटप करताना पीक विम्याची 2% रक्कम कपात केली। धानाच्या अवकाळी पावसाने नुकसान केले, पीक विम्याची नुकसान भरपाई देताना आखडती मदत शेतकऱ्यांना देण्यात आली। यानंतर रेंगेपार येथील शेतकऱ्यांना डोक्यावर हात ठेवण्याची पाळी आली आहे। लागवड केलेल्या धान व अन्य पिकांना सुरक्षा कवच देण्यासाठी पीक विम्याची राशी कपात करण्यात येत आहे। रेंगेपार येथील शेतकरी शंकर नागपुरे यांनी 5 एकर शेतात धान पिकांची लागवड केली। खरीप हंगामात पीक कर्ज घेताना पीक विम्याचे 2% राशी कपात करण्यात आली। यासाठी पीक विम्याचे 2000 रुपये कपात केले। किसना नागपुरे व कैलास नागपुरे या शेतकऱ्यांनी धान पिकांना पीक विम्याचे सुरक्षा कवच दिले। सन 2025 या कालावधीसाठी धान पिकांचे पीक विमा काढले होते। पीक विम्याचे 2000 रुपये कपात केल्यानंतर शंकर नागपुरे यांना विमा कंपनीने धान पिकाची नुकसान भरपाई 1350 रुपये दिली। अशीच परिस्थिती किसना नागपुरे या महिला शेतकऱ्याला 4 एकर जागेवरील धान पिकांची नुकसान भरपाई 1350 रुपये, तर कैलास नागपुरे या शेतकऱ्याला 4 एकर जागेतील धान पिकाची नुकसान भरपाई फक्त 1300 रुपये देण्यात आली। प्रति एकर 20,000 रुपयांचे नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत। नैसर्गिक आपत्ती अवकाळी पावसाने धान पिकांचे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे गाजर दाखविण्यात आले, परंतु पीक विम्याची राशी देताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले जात आहेत। या उलट शेतकऱ्यांकडून अधिक राशी कपात केल्यानंतर समाधानकारक आर्थिक मदत देण्यात येत नाही, हीच खरी शोकांतिका आहे। दरवर्षी विमा कंपन्या शेतकऱ्यांकडे धान पिकांची विम्याची राशी कपात करीत आहेत। दरवर्षी नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याने धान पिकांचे नुकसान होत आहे। हातात आलेले धानाचे पीक अवकाळी पाऊस कवेत घेत आहे। पीक कापणी पीक विमा कंपन्या जाचक अटीसमोर करून पीक विम्याची राशी देत नाहीत। विमा कंपन्या मालामाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। यावर मात्र शासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याची ओरड देखील आहे। सन 2025 वर्षात खरीप हंगामात 4 एकरात धान पिकांची लागवड केली। सुरक्षा कवच देण्यासाठी पीक विम्याचे 2000 रुपये कपात झाले। याच धान पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले, मात्र विमा कंपनीने फक्त 1300 रुपये नुकसान भरपाई दिली आहे। यामुळे संताप व्यक्त होत आहे।